मित्रांनो, तुमच्याकडे पदव्या किती आहेत? 1, 2, 3. मी वाचलं होतं की डॉक्टर श्रीकांत जिचकारांकडे 20 पदव्या होत्या. परंतु नुकतीच एक बातमी वाचण्यात आली आणि चेन्नईतले एक प्रोफेसर आहेत, प्रोफेसर पार्थिबन म्हणून, आणि त्यांच्याकडे 1, 2, 10, 20 नव्हे तर तब्बल 150 पदव्या आणि पदविका त्यांच्याकडे आता आहेत, असं वाचण्यात आलंय. म्हणजे आणि या माणसाचं ध्येय 200 पदव्या घेण्याचं आहे. तर झालं असं की 1981 मध्ये त्यांनी एक पदवी उत्तीर्ण केली आणि त्यांचे ग्रेड्स काही फारसे चांगले आले नव्हते. तर त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या आईला प्रॉमिस केलं की यापुढे मी ज्या ज्या डिग्र्या घेईन आणि सतत मी जे अभ्यास करत राहीन त्याच्यामध्ये नक्कीच मी चांगल्या मार्काने प्रत्येक डिग्री मी उत्तीर्ण करेन. आणि तशी सुरुवात झाली आणि आज अशी स्थिती आहे की त्यांच्याकडे जवळजवळ 150 पदव्या आणि पदविका आहेत. ते दिवसभर आपलं शिक्षण देण्याचं काम विविध महाविद्यालयांमधून शिकवण्याचं काम करतात आणि रात्रीच्या वेळी त्यांचं विद्यार्जन हे सतत सुरू असतं. आपल्या पगारापैकी 90% पगार ते या आपल्या शिक्षणावर खर्च करतात, असंही त्या बातमीत लिहिलं होतं. तर तुम्ही कोणती डिग्री पुढची घेण्याचा विचार करताय?